पूजा, तू का वागलीस आईशी असं? मी काहीही केलं नाही प्रकाश, खरं सांगते मी. मग आई खोटं बोलते का? जा माफी माग तिची. मी मुळीच माफी मागणार नाही. पूजा 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 निघून गेली. अजून लग्न झालं नाही तर हे हाल आहेत. पुढे कसं होणार काय माहिती. बाबा हे ऐकत नाहीत माझं काही. स्वतःशीच बोलत धाडकन दार उघडून पूजा आत आली. काय गं, काय झालं? भेटले का प्रकाश? झालं का बोलणं? नीट सांग. आई, काही नाही गं. वैताग आलाय सगळ्या गोष्टींचा. अजिबात चांगले लोक नाहीत ते. काही मनासारखे होत नाही. माझ्या बाबतीत असं का गं आई? पूजा रडायला लागली. आईला वाईट वाटत होतं. एवढ्या सुंदर छान मुलीला अजिबात शांतता नाही की सुख नाही. काही अशी लोक आले तिच्या आयुष्यात समजत नाही. आपण आहोत तोवर ठीक आहे. पुढे काय होणार कोणास ठाऊक. पूजा आधीपासून नव्हती अशी. अगदी उत्साहाने भरलेला जरा होता ती. लग्न ठरल्यापासून बिघडले सगळं. अगदी 6 महिन्यांपूर्वी. आज कॉलेजला जायचं नाही का? किती वेळ झोपणार? पूजा, उठ आता. हो ग आई. पहिलं लेक्चर ऑफ आहे. सर येणार नाहीत. हो का? मग जरा घरात मदत करत जा. तुझ्या एवढी होते मी तेव्हा सगळा स्वयंपाक करायचे. आई प्लीज नको ना सुरू करू तेच. खूप वेळा ऐकलंय, माहिती आहे तू किती हुशार होती. बाबा बघा ना तुम्ही. करेन गती. तिची वेळ आली की. पूजा आहे हुशार. तू काळजी नको करू. बाबांनी बाजू घेतली. पूजा होतीच आई बाबांची लाडकी एकुलती एक मुलगी. अतिशय सुंदर, हुशार. शाळेत खूप ॲक्टिव्ह होती ती. कॉलेजमध्येही सगळ्या कार्यक्रमात पुढे काहीही असलं की सगळं विचारायची पूजा कुठे आहे. इम्प्रेस व्हायचे सगळे तिच्यावर. राहुल त्यातला एक. पूर्ण इम्प्रेस झाला होता तो पूजावर. उंच पुरा हँडसम राहुल सहज लक्ष वेधून घ्यायचा. खूप हुशार, स्वाभिमानी, साधारण घरचा मुलगा. पूजाच्याच कॉलेजमध्ये शिकायचा. ती आर्ट्सला होती तर राहुल सायन्सला होता, त्याच बॅचला. तिचा मोठा ग्रुप होता कॉलेजला. त्याचे काही मित्र होते पूजाच्या ग्रुपमध्ये. राहुल यायचा त्यांच्या ग्रुपमध्ये मित्रांना भेटायला. जास्त बोलायचा नाही तो कोणाशी. प्रॅक्टिस बघायचा. खरं तर तो पूजासाठी यायचा तिथे. ती नसली की मात्र तो निघून जायचा. बऱ्याच मुलांना ही गोष्ट समजली होती. सगळे त्याला चिडवायला लागले होते. ही गोष्ट जेव्हा पूजाला समजली तेव्हा तिने राहुलला धडा शिकवायचा ठरवला. एक दिवस तो त्यांच्या तालमीच्या हॉलमध्ये आला तेव्हा पूजा समोर नव्हती. पाठांतर करत होती ती मागच्या रूममध्ये. गुपचूप मागच्या दाराने येऊन त्याच्या मागे उभी राहिली. हाय राहुल, कोणाला शोधतो आहेस का? राहुल एकदम दचकला. त्याला अपेक्षा नव्हती पूजा अशी अचानक येईल असं. का येतो तू इथे रोज? तुला माहीत आहे ना पूजा. मग का विचारतेस? शटअप. तुझ्या कामाशी काम ठेव. उगीच मागे मागे करू नको. पूजा चिडली होती. मी बघेन मला काय करायचं ते, राहुल मिश्किलपणे बोलला. पूजा भांडत होती त्याच्याशी, पण त्याला मजा वाटत होती. राहुलने आपला हेका सोडला नाही. त्याला पूजा मनापासून आवडली होती. पुढे मागे करत होता तो. 6 परीक्षा झाली आणि 3ऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची पिकनिक ठरली. सगळे खूप एक्सायटेड होते. काय करायचं, कोणते ठिकाण बघायचे वगैरे बोलणं सुरू होतं. पिकनिकचा दिवस उगवला. सगळे महाबळेश्वरला पोहोचले. हिरवगार निसर्ग सौंदर्य, उंच उंच डोंगर, अथांग तलाव. खूप छान वातावरण होतं. महाबळेश्वरची मज्जा काही और होती. सगळे आनंदी होते. दुसऱ्या दिवशी परिसर फिरायचं ठरलं. सगळे निघाले. व्हिसेप व्हॅली, सगळे पॉईंट्स बघायचे होते. बोटिंगही केली त्यांनी. राहुल पूजासोबत वेळ घालवत होते. तो तिची खूप काळजी घेत होता. पूजा कम्फर्टेबल होती त्याच्यासोबत. आपण फ्रेंडशिप करूया का? म्हणजे तुलाही माझा स्वभाव समजेल. एकमेकांशी मोकळं बोलता येईल आपल्याला. ओके? तो दिवस मजेत गेला. संध्याकाळी फायर कॅम्पमध्ये गाण्याच्या भेंड्या रंगल्या. मुलं असेच मुली. पूजा राहुल एकमेकांना छान साथ देत होते. दोघे एकमेकांकडे बघून गाणे गात होते. दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये मस्त शॉपिंग केली. पाय निघत नव्हता तिथून. मस्त झाली होती ट्रिप. डोळ्यांसमोरून प्रत्येक क्षण जसाच तसा तरळत होता. दोघांनीही एकमेकांच्या सानिध्यात ट्रिप एन्जॉय केली होती. रेग्युलर कॉलेज सुरू झाले. राहुल आता पूजाच्या ग्रुपमध्ये आला. मस्त मैत्री झाली होती त्यांची. त्यात कॉलेजचं गॅदरिंग जवळ आलं. प्रॅक्टिसचा वेळ वाढला. पूजा राहुलची जवळीक वाढत चालली होती. दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडायला लागले होते. आता हळूहळू पूजासुद्धा राहुलच्या प्रेमात पडायला लागली होती, पण ती त्याला तसं दाखवत नव्हती. आता तिला केव्हा एकदा कॉलेजला जाऊ, केव्हा राहुलला बघू असे व्हायला लागले होते. आता तर तिला राहुल सगळीकडे दिसू लागला होता. राहुलला तिच्यातील हा बदल समजत होतं आणि एक दिवस त्याने तिला प्रपोज करायचे ठरवले. आपल्या प्रेमाची कबुली द्यायची ठरवले. कॉलेज, क्लासेस होईपर्यंत बऱ्याचदा रात्र व्हायची. राहुल तिला घरापर्यंत पोहोचून द्यायचा. अशाच एका संध्याकाळी शेवटी त्याने तिला आपल्या मनातले सांगितलेच. पहिल्यांदा बघितले तुला आणि त्याच क्षणी तुझ्या प्रेमात पडलो.
खूप आवडतेस तू मला. मला माझं अख्खं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे. आवडेल तुला माझ्यासोबत तुझं आयुष्य घालवायला? होशील माझी लाईफ पार्टनर? पूजाला हा अपेक्षित होतं, तरी मुद्दाम ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. हे बघ पूजा, मला माहीत आहे जरा घाई होत आहे, पण माझं खरं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझं कॅम्पस सिलेक्शन झाले आहे. कॉलेजनंतर लगेच नोकरीसुद्धा सुरू होईल. मग रीतसर मागणी घालेल. पूजाने लाजतच राहुलला होकार दिला. आता ती राहुलसोबत भावी आयुष्याचे स्वप्न बघत होती. एक दिवस राहुल पूजाला सोडायला घरी आला. कोपऱ्यावर उभा राहून दोघे बोलत होते. ऑफिसमधून घरी येताना पूजाच्या वडिलांना पूजा आणि राहुलला सोबत बघितले. रस्त्यावर तमाशा नको, घरी गेल्यावर बोलू विचार करत ते घरी आले. राहुलला बाय करत पूजा घरी निघून आली. कोण आहे तो मुलगा? पूजाने खरं खरं सांगितले. कॉलेजला अभ्यासाला जातात की मजा करायला हे शिकवलं का तुम्ही? बाबा खूप चिडले होते. आईला आणि पूजाला ते खूप बोलत होते. बाबा, राहुल खरंच खूप चांगला मुलगा आहे, हुशार आहे, सुस्वभावी आहे. पूजा बाबांना खूप समजायचा प्रयत्न करत होती. हे अजिबात चालणार नाही मला. हे चुकीचं आहे. तुला माहीत आहे आपल्या घरात हे चालत नाही. माझ्या मित्रांना मी वचन दिलंय तुझं लग्न प्रकाशशीच होणार. यापुढे या घरात हा विषय मला नको आहे. पण बाबा, राहुल खूप चांगला मुलगा आहे. तुम्ही एकदा त्याला भेटा. तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही म्हणाल तसं करू. बाबा ऐकायला तयार नव्हते. जुने विचार, जुने संस्कार यातून ते बाहेर पडत नव्हते. आईने खूप समजावले, पण उलट ते आईवर चिडले. तिचाही नाईलाज झाला. आता पूजाला ते स्वतः सोडवायला जात कॉलेजला घेऊन येत. राहुलचा नाईलाज झाला होता. कसं तरी मैत्रिणीकडून निरोप देवाणघेवाण होत होते. अगदी 15 दिवस होते त्यांच्या हातात. नंतर परीक्षा झाली की पूजाला घराबाहेर निघायला चान्स नव्हता. बाबा प्लीज असं करू नका. मी राहुलशिवाय राहू शकत नाही. पूजा कळकरून बाबांना विनंती करत होती, पण बाबा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यात एक दिवस पूजाला बघायला प्रकाश आणि त्याचे आई, बाबा, बहीण, जिजाजी सगळे आले होते. पूजाला तयार राहायला सांगितलं. ती नाराज होती. आईचं काही चालत नव्हतं बाबांपुढे. पाहुण्यांचा होकार आला. त्यानंतर पूजाची खूप चिडचिड वाढली होती. तिने हर एक प्रकारे वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. बाबा, एकदाच भेटा राहुलला. बाबा, मला हे लग्न करायचे नाही. मी राहुलशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही. तुला माझं ऐकायचं नाही का? तू आमचा विश्वासघात केला आहे. कॉलेजच्या नावाखाली तू राहुलबरोबर फिरत होती. हे तू बरोबर वागली का? तुला माहीत होतं ना प्रकाशसोबत तुझं लग्न ठरलंय ते. जर तू माझं ऐकलं नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन. पूजाचा नाविलाज झाला. तिने लग्नाला होकार दिला. लग्नाची बैठक ठरली. बैठकीत बरीच मंडळी आली होती. मानपान, हुंडा सगळा हवा होता त्यांना. जेवण झाली. बरं सामान, दागिने मागितलं त्यांनी. सुरुवातीला बाबाने विरोध केला, पण ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी द्यायचे कबूल केलं. पूजा विरोध करत होती, पण ते ऐकत नव्हते. तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. तिला बघून आईचे सुद्धा मन खूप भरून आले, पण बाबांपुढे तिचा सुद्धा नाविलाज होता. दुसऱ्या दिवशी मुलाच्या आईचा फोन आला की आमचा मानपान नीट राखला गेला नाही. दिलेल्या साड्या आवडल्या नाहीत, त्या परत करा आणि नवीन चांगल्या साड्या पाठवून द्या. आई, मला तर ते लोक चांगले वाटत नाहीत, फारच लोभी आहेत. तू बाबांना समजाव. पूजा जीव तोडून सांगत होती. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. पहिल्यापासून हे का सोडलं नाही त्यांनी? हट्टी माणसं आहेत. आई आगतिक झाली होती. इकडे राहुल पूर्ण तुटून गेला होता. मित्रांसोबत तो ठरवत होता काय करता येईल. पूजालाही सहन होत नव्हते. काही करून हे लग्न थांबवा. पूजा आणि मी नाही जगू शकत एकमेकांशिवाय. राहुल देवाच्या धावा करत होता. एक आशा होती काहीतरी चमत्कार होईल. सकाळी विहीनबाईचा फोन आला. आज जायचं खरेदीला तर डायरेक्ट दुकानात या. ठरल्याप्रमाणे आई बाबा पूजा गेले. चांगल्या साड्या दाखवा नवरीसाठी. पूजाला अजिबात रस नव्हता. होणारा नवरा बाजूला उभा होता. पूजाकडे ढुंकूनही बघितलं नव्हतं त्याने. ज्या साड्या पूजाची आई पसंत करायची त्या लगेच ते लोक कॅन्सल करत होते. नीट खरेदी झालीही नाही. प्रकाश रागात होता जरा. पूजा, जरा 1 मिनिट मला बोलायचं तुझ्याशी, बाजूला ये. तशी पूजा साईडला गेली. पूजा, तुझ्या आईबाबांना समजत नाही का कसं वागायचं ते? प्रकाश, अरे काय झालं? आमचं एक स्टेटस आहे, समजत नाही का तुम्हाला? किती हलक्या प्रतीचे कपडे पसंत करता तुम्ही? प्रकाश डाफरला. पूजाने काहीच उत्तर दिलं नाही. ती बाबांकडे बघत होती. दागिने घेतानाही सासूबाई मध्ये मध्ये करत होत्या. थोड्यावरून तीही खरेदी राहून गेली. या दरम्यान प्रकाश एकदाही पूजाला भेटायला आला नव्हता.
की त्याने साधं बोलण्याचा प्रयत्नही केला नव्हता तिच्याशी. फक्त देणं घेणं, भारी वस्तू याचं आकर्षण होतं त्याला. बाबा हे सगळं बघत होते. पूजाच्या आईच्या डोळ्यात पाणी मावत नव्हतं. सगळे दुःखी होते. आई काय होतंय? पहाटे आईच्या छातीत दुखू लागले होते. बाबा, आई तळमळते आहे. पूजा ओरडली. धावपळ करत हॉस्पिटलला पोहोचले. अति स्ट्रेसमुळे झालंय, डॉक्टर बोलले. पूजा पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये आईची काळजी घेत होती. इकडे बाबांच्या फोनवर सासरच्या मंडळींचा फोन आला की गाडी बघायला आलो आहोत आम्ही शोरूममध्ये. इकडे या पेमेंट करायला. बाबांनी सांगितलं नंतर बघू. पूजाची आई आजारी आहे. साधी चौकशी केली नाही त्यांनी. उलट गाडीचं पेमेंट करायला आले नाहीत म्हणून प्रकाशने पूजाला बोल लावले. बाबा बघत होते सगळे. हे आत्ताच असे वागतात तर लग्न झाल्यावर काय होईल मुलीचं? आईला घरी सोडलं. पूजा स्वयंपाक करत होती. तू कसली काळजी करू नकोस आशा, आता सगळं ठीक होणार आहे. तू नीट हो आधी. पूजा बेटा इकडे ये. बाबा आईजवळ बसत बोलत होते. काय बाबा? पूजा बस अशी माझ्याजवळ. मला माहीत आहे तुला राग आलाय माझा. नाही बाबा, बोला ना. पूजा, राहुलला बोलून घे भेटायला. मला बघायचं माझ्या मुलीची पसंत कशी आहे. खरं बोलताय का बाबा? पूजाने आनंदाने बाबांना मिठी मारली. बेटा मला माफ कर. माझी निवड चुकली होती. मी नकळत तुला दुःखाच्या खाईत लोटत होतो. जुने विचार मागे सारले आता मी. आता तू जे बोलशील तुझ्या मताप्रमाणे, तुझ्या आवडीने करू सगळं. बाबा आईही उठून बसली. खुश दिसत होती ती. पूजाने लगेच राहुलला फोन करून आनंदाची बातमी दिली. बाबांना अजून काय हवं होतं? ठरल्याप्रमाणे राहुल, त्याचे आई बाबा संध्याकाळी घरी आले. अतिशय साधी माणसं दिसत होती ती. पूजा खूप खुश होती. हे बाबांच्या डोळ्यातूनही सुटले नाही. बाबांनी राहुल पूजाच्या लग्नासाठी होकार दिला. तुमच्या लग्नाबद्दल काही अपेक्षा, मानपान काही सगळं आधीच बोलून घेऊ. आम्हाला पूजा आवडली आहे. आम्हाला मुलगी नाही, मुलगी तेवढी द्या, राहुलचे बाबा बोलले. राहुल, तुझ्या काही अपेक्षा? बाबा, कॉलेजनंतर मला लगेच जॉब लागला आहे. मला फक्त 6 महिन्यांचा वेळ द्या. घरदार सगळं नीट सेट झाले की लग्नाची तारीख काढावी. तोपर्यंत पूजाला पण पुढे शिकायचं असेल. जॉब काही बघायची असेल तर तिला पण वेळ मिळेल. मला फक्त पूजाचा आनंद हवा आहे. त्या सगळ्यांचे बोलणे ऐकून बाबांना आपल्या मुलीवर गर्व वाटला. एक स्वाभिमानी मुलगा तिने स्वतःसाठी निवडला होता. सगळं बोलणं आटोपत राहुल पूजाचे लग्न ठरले होते. दोन्ही घरात खूप आनंद पसरला होता. पण बाबा प्रकाशचं काय? पूजा, मी बघतो, तो निश्चिंत राहा. दुसऱ्या दिवशी प्रकाशचा फोन आला. पूजाला भेटायचे आहे. बाबांनी सांगितलं हे लग्न आता होणार नाही. तुम्ही यापुढे इकडे फोन करू नका. का, काय झालं? तुम्ही असं करू शकत नाहीत. काय झालंय हे तुम्ही स्वतःला विचारा. दुसऱ्याचा काही विचार आहे की नाही? किती त्रास देणार आम्हाला? लग्नाआधी तुम्ही सगळे असे वागत आहेत तर नंतर माझी मुलगी कशी राहील तिकडे? आमचा निर्णय झालाय. आता हे लग्न होणार नाही. बाबांनी फोन ठेवून दिला. बऱ्याच असे खराब प्रवृत्तीचे लोक समाजात आहेत. या लोकांमुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. याला विरोध करायला हवा. हुंड देणे घेणे गुन्हा आहे. अशा लोकांना सपोर्ट केल्याने त्यांच्या धिटाई वाढत जाते. अशा लोकांना वेळेवर समज द्यायला हवी. एखाद्या निर्णयाने आपल्या कुटुंबाचंच किंवा आपलं भलं होत असेल तर तो निर्णय घ्यायला उशीर करू नये. हुंडा पद्धती, देणे घेणे, मानपान ही आपल्या विवाह संस्थेला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे. रीतीभाती, हुंडा यांचे मुलीच्या आईवडिलांवर खूप मोठं ओझं असते. याचे दुष्परिणाम किती भयानक होतात हे आपल्याला आपल्या समाजात आजूबाजूला न्यूजमधून समजूनच येते. बरं, हुंडा देऊनही आपली मुलगी दिल्या घरी सुखी राहीलच याची काही शाश्वती नाही. हुंड्यानं दिल्यामुळे मुलीचा जीव घेतलाही जातो आणि कधी कधी याचा त्रासून ती जीवही देते. कदाचित हे सुद्धा एक कारण असते भ्रूण हत्याचे. मुलीला जन्म घेण्याआधीच मारण्याचे. हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे. या प्रवृत्तीला सपोर्ट करणारे तेवढेच गुन्हेगार आहेत. अशा या खराब प्रवृत्तीच्या लोकांना वेळेत आळा घालणं, त्यांना वेळेत समज देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर यांची ही धिटाई वाढतच जाते. मुलं नेहमीच चुका असतात. त्यांची निवड चूक असते असं नाही. एकदा तरी त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार नक्कीच असावा. आपल्या परिवाराचे, आपल्या मुलांचे हित लक्षात घेत योग्य तो निर्णय वेळीच घ्यायला हवा. नाहीतर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही. स्टेटस, रुतबा, परंपरा जपण्यापेक्षा आपल्या परिवाराचे आपले भले होत असेल तर तो योग्य निर्णय घ्यायला उशीर करू नये. तर मित्रांनो, आजची कहाणी आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.